तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे मुंबई फेमस वडापाव बाईट्स। याची चव आहे आहा हा जबरदस्त। चला तर मग वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया। तर सगळ्यात आधी इथे मी घेतला एक बटाटा बॉईल करून घेतला। त्याला फोडणी देण्याच्या अगोदर हे 2 हिरव्या मिरच्या आणि लसूण मी वाटून घेणार आहे मिक्सरला। तर इकडे गॅसवर ठेवलेली आहे मी एक कढई। कढईत टाकते तेल थोडंसं। फोडणीला टाकले थोडीशी राई, थोडंसं जिरा, हिरवी मिरची लसूणची पेस्ट आणि थोडीशी कोथिंबीर। आता टाकते थोडीशी हळद, मीठ चवीनुसार आणि मॅश केलेला बटाटा आणि छान असं मिक्स करून घ्या। आता पाव घ्या आणि त्याला मधून कट करून घ्या। हे अशा प्रकारे मी कट केले। आता ह्याच्यात बटाट्याची भाजी टाका जी आपण बनवून घेतली होती। हे असं फील करून घेतलंय। आता पाव बंद करणार आहे। आता हा जो रेडी पाव आहे याला आपण बेसन मध्ये डीप करून फ्राय करणार आहे। तर आता याच्यात हळद आणि मीठ टाकून बेसनचं बॅटर बनवून घेणार आहे। तर आता इकडे थोडंसं पाणी टाकून मिक्स करून घेणार आहे। जाडा आपण भाजीसाठी कसं बॅटर बनवतो तसं बॅटर बनवून घेणार आहे। तर आता हे जे बेसनचं बॅटर बनवून घेतलंय तर याच्यात आपण हा पाव डीप करणार आहे। छान असं सगळीकडून कोट करून घ्या बेसनने। तर इथे मी तेल तापायला ठेवलंय, त्याच्यात टाकणार आहे हा पाव, डीप फ्राय करून घेणार आहे। तर हा पाव असा झाला आणि आता याला मी काढते। तर आता कढई गरम करायला ठेवली आहे, टाकलंय थोडंसं बटर। आता बटरमध्ये टाकणार आहे थोडीशी मिरची आणि थोडासा पावभाजी मसाला आणि हा पाव याच्यात फ्राय करून घ्या हलका दोन्ही साइडने। तुम्ही बघू शकता असा होणार आहे। दोन्ही साइडने याला फ्राय करून घ्या। आता आपण याला कट करूया। गार्निश इट विथ सम मेयोनेज। तर तुमचे हे वडापाव बाईट्स आहेत रेडी। तर तुम्हाला ही रेसिपी खूपच आवडेल आणि आवडली तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। किती डिलिशियस दिसतायत हे। थँक्स फॉर वॉचिंग गाईज। लाईक, शेअर अँड सबस्क्राईब। भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये विथ न्यू रेसिपी।